लातूरात खुनाचा थरार, पाणीपुरी विक्रेत्याला लुटून चाकूने भोसकले। लातूरात खून व हाणामारीचे प्रकार वाढत आहेत। शुक्रवारी 14 मार्च रोजी रात्री 9 ते 9:30च्या सुमारास हारंगुळ बुद्रुक रेल्वे स्टेशन समोर पाण्याच्या टाकीजवळ नैना पाणीपुरी ठेला लावून मनीष राजसिंग पाल हा 20 वर्षीय तरुण पाणीपुरीचा गाडा बंद करून घरी जात असताना 2 अज्ञात तरुणांनी त्याच्याकडील मोबाईल व दिवसभराच्या व्यवसायाचे पैसे लुटले आणि त्याच्या पोटात व डाव्या हातावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली। याबाबतची माहिती MIDC पोलीस ठाण्याला कळल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। रक्तबंबाळ अवस्थेत पाणीपुरी विक्रेता मनीषला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले। तिथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले। मयत मनीष राजसिंग पाल हा उत्तर प्रदेशातील चिल्लोर तालुका नदीगाव जिल्हा जालान येथील मूळचा रहिवासी असून तो आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता। त्याच्या वडिलांचे 6 महिन्यापूर्वी निधन झालेले आहे। तो काही महिन्यापासून लातूरच्या हारंगुळ बुद्रुक रेल्वे स्टेशन समोर दादा मियाँ हबीब शेख यांच्याकडे किरायाने राहत असलेल्या आपले काका व मावशीकडे राहून हारंगुळ रेल्वे स्टेशन समोर पाणीपुरीचा ठेला लावून व्यवसाय करत होता। त्याला शुक्रवारी रात्री 2 अज्ञात गुंडांनी लुटून त्याचा चाकूने भोसकून खून केला। या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ विशाल राजू पाल याच्या फिर्यादीवरून आज 15 मार्च रोजी MIDC पोलीस ठाण्यात BNS चे कलम 103(1) 311(3)(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना अटक केली आहे। आज दुपारी 1:15च्या दरम्यान MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे व कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला। अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक देडे हे तपास करीत आहेत। मीडिया से बात करें, इधर हम करने खाने आए हैं, हमको वो किसी का कुछ बिगाड़ा नहीं है हमने, फिर भी हमारे बच्चे को ये किया है, मार दिया। हाँ। रात में कितने बजे हो गए? 8:40 पे हुआ। 8:40 को हो गए। हाँ। क्या करें, हम तो किसी का कुछ बिगाड़े नहीं था, फिर कमाने खाने आए थे। घर पे गांव वालों को गांव में बता दिया? गांव में बोला है, अभी जेंट्स लोगों को खबर है, माँ को खबर नहीं है। माँ को खबर नहीं? नहीं है। क्या बोले, हमारा तो बंदा चला गया, अकेला बंदा था। तुम उसकी मौसी हो क्या? हाँ मौसी है।